नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहे? पर्याय आहेत नोवाक जोकोविच, रॉय एमर्सन, राफेल नदाल, रॉजर फेडरर. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे नोवाक जोकोविच. पुढचा प्रश्न, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? पर्याय आहेत अनुराग ठाकूर, नरेंद्र मोदी, प्रमोद सावंत, अमिताभ बच्चन. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे? पर्याय आहेत फ्रान्स, अर्जेंटिना, ब्राझील, इटली. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्राझील. पुढचा प्रश्न, BDGK यानंतर पुढील अक्षर काय येईल ओळखायचे आहे? पर्याय आहेत PQRO. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 P. पुढचा प्रश्न, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? पर्याय आहेत चंदीगड, पुडुचेरी, दमण आणि दीव, दिल्ली. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिल्ली. पुढचा प्रश्न, क्रिकेट आशियाई कप 2023चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? पर्याय आहेत पाकिस्तान, भारत, श्रीलंका, बांगलादेश. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. पुढचा प्रश्न, बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगटी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना ती तिरकी चालते? पर्याय आहेत घोडा, हत्ती, उंट, प्यादा. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्यादा. पुढचा प्रश्न, एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत अब्दुल कलाम, सत्य नडेला, नरेंद्र मोदी, कमलेश पटेल. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात एकूण किती हजार कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले? पर्याय आहेत 12,000, 10,000, 15,000, 14,000. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 14,000. पुढचा प्रश्न, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते? पर्याय चेन्नई, कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम, मदुराई. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता.
आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कन्याकुमारी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, म्हणजे आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि मित्रांनो, तुम्हाला जनरल नॉलेजची आवड असणाऱ्या विद्यार्थी मैत्रिणींना हा नक्कीच व्हिडिओ शेअर करा. भेटू पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.